आपल्या आसपास अशी अनेक ठिकाणं असतात, तिथल्या कथा आणि परंपरा खूप विलक्षण असतात. तर आपला आजचा प्रवास अशाच 3 श्रद्धास्थानांकडे असणार आहे. तिथली परंपरा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या आपण आहेत अहमदपूर तालुक्यातील किनगाव गावामध्ये. आपण निघालोय अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील रोकडेश्वर हनुमान देवस्थान दर्शनासाठी. जवळपासच्या परिसरात अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानलं जातं. आणि आपण पोहोचलोय रोकडेश्वर हनुमान देवस्थान. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे चहूबाजूनी हे मंदिर बांधलेलं असून मुख्य गाभाऱ्याचा वरचा भाग पूर्णपणे मोकळा आहे. दर शनिवारी भाविकांची इथं खूप गर्दी असते आणि दिवसभर अन्नदान सुरू असतं. आपण इतर दिवशी आल्यामुळं खूप निवांत असं दर्शन झालं. मुख्य रस्त्याला आल्यानंतर इथंच पशुपतीनाथ आणि शनी मंदिर आहे. रोकडेश्वर दर्शन झाल्यानंतर आपण निघालो गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील संत मोतीराम महाराज यांच्या दर्शनासाठी. खूपच निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव आहे. खूपच भव्य असं आणि सुंदर बांधकाम करण्यात आलेलं आहे या मंदिराचं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला गाथा मंदिराची आठवण नक्की येईल, कारण मला वाटतं त्याच धर्तीवर बहुतेक हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. इथं संत मोतीराम महाराज यांची समाधी आहे. आणि हे गावातील ग्रामदैवत हनुमान. सगळीच मंदिरं एकदम खूप छान प्रकारे बांधण्यात आली आहेत आणि सजवण्यात आलेली आहेत. तुम्ही कधी अनुभवलं असेल, कारण संतांच्या सानिध्यात आल्यानंतर ही मनाला वेगळीच शांतता जाणवत असते. आणि आपण पोचलोय मोळवणमध्ये संत माधवबाबा यांच्या गावामध्ये. अहमदपूर तालुक्यातील किनगावजवळ 8 किलोमीटरवर हे गाव आहे. या परिसरात माधवबाबांना अग्निसंतही म्हणलं जातं. का म्हणलं जातं हे बघूया. आणि ही आहे संत माधवबाबा यांची समाधी. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की विलक्षण परंपरा. तर ही विलक्षण परंपरा काय हे सांगतो. गावात दरवर्षी हरिनाम सप्ताह भरवला जातो. पण या सप्ताहाची खासियत म्हणजे इथं अग्नी पेटवला जात नाही, तर तो प्रकट होतो. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार सप्ताहाच्या सुरुवातीला या ठिकाणी विस्तवाची ठिणगी प्रकट होते आणि त्यातूनच अग्नी प्रज्वलित केला जातो. हे देवस्थान, तिथली परंपरा आणि भक्तांचा विश्वास हे सर्व केवळ देवदर्शन नाही, तर आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडणारा एक अनुभव आहे. अशा अनोख्या परंपरेबद्दल तुम्ही कधी ऐकलं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.